जळगाव पोलिसांमार्फत दामिनी पथक जे कार्यान्वित आहे, तर त्यांनी असा एक एक्सपेरिमेंट केला होता की सिव्हिल ड्रेसमध्ये दामिनी पथकातील काही महिला अंमलदार ही शाळा आणि कॉलेजेसच्या बाहेर रेकी करत होत्या. आणि त्या अनुषंगाने असं आढळलं की काही शाळांच्या बाहेर अत्यंत छोटे, साधारणतः 900 ते 1000 या रुपयाला मिळणारे अत्यंत छोटे असे मोबाईल फोन विक्री केले जातात. आम्ही एका एक्सपेरिमेंटमध्ये 2 शालेय मुलींना देखील याच्यामध्ये हे केलं आणि असं लक्षात आलं की त्या शाळेय मुली देखील असे मोबाईल हळूहळू विकत घेतात, जे आपल्याला कन्सील करता येतील, पालकांपासून लपवता येतील आणि त्या अनुषंगाने पुढे विविध यांना ते फोन केले जातात. एका केसमध्ये आमच्या असंही निदर्शनास आलं की एक व्यक्ती आहे, ती शालेय मुलींना त्यांच्या कोणाच्या मित्रांना वगैरे फोन देखील लावण्यास मदत करत आहेत. तर या अनुषंगाने आपण एक रॅकेट असं ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 मोबाईल फोन आपण सीज केले आहेत आणि याला कायदेशीररित्या आता आपण कसं बसवू शकतो याच्यावर आम्ही विचार करत आहोत. सर, यातून काही त्या विद्यार्थिनींना, अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या झाड्या तोडण्याचा प्रकार झाला आहे किंवा त्यांना काही ब्लॅकमेलिंग सारखा प्रकार झाला की कॉल रेकॉर्डिंग वगैरे? नाही, असं काही झालेलं नाही. आम्हाला ज्या मुलींकडे हे छोटे मोबाईल दिसले त्यांच्या पालकांना आम्ही बोलवलं आणि संबंधित मुख्याध्यापकांना देखील आम्ही कळवण्यात आलेलं आहे आणि ते मोबाईल त्यांना आम्ही परत दिलेले आहेत. पण अशा याच्यामधून एखादी मोठी घटना होऊ शकते. आपल्याकडे अल्पवयीन मुलींना देखील म्हणजे बऱ्याच ठिकाणी ते पळून जातात, पळून नेले जातात, स्वतःहून काही जातात. तर याच्यामध्ये जो सामाजिक असंतोल निर्माण होतो त्याची सुरुवात अशाच केसेसमधून होते. त्याच्यामुळे पोलिसांकडनं सिव्हिल ड्रेसमध्ये ऑपरेशन करण्यात आलं. सर, या संदर्भात जे शाळा आहेत त्यांना आपल्या पोलीस दलाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत? अजून तरी सूचना अशा या प्रकारे देण्यात आलेल्या नाही. आम्ही याचा कायद्याचा उहापोह अजून करत आहोत.